ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय होतं, ग्रॅव्हिटीमुळे झालेलं ऍक्सलरेशन. ठीक आहे, ऑब्जेक्ट जर ग्रॅव्हिटीमुळे ऍक्सलरेट होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय म्हणतो त्याला आपण, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला कसा काढला, फोर्स जो आहे, फोर्सचे आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे दोन फॉर्म्युले आहेत. पहिला जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, एफ इज इक्वल टू एम जी. त्यानंतर एफ इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. बरोबर, इथे कॅपिटल एम जो आहे तो काय, मास ऑफ प्लॅनेट. मग कुठलाही प्लॅनेट असू शकतो तो. ठीक आहे, कॅपिटल एम जो आहे तो काय आहे, मास ऑफ प्लॅनेट. त्यानंतर आर म्हणजे काय, डिस्टन्स और रेडियस. काय असणार आहे ते, डिस्टन्स और रेडियस. ठीक आहे, डिस्टन्स किती आहे त्या ऑब्जेक्ट पासून त्या प्लॅनेटच्या सेंटर पर्यंत, प्लॅनेटच्या सेंटर पासून त्या ऑब्जेक्ट पर्यंत जे डिस्टन्स आहे ते म्हणजे काय येणार आहे, आर येणार आहे. मग त्याच्यावरून ह्या दोन्ही फॉर्म्युलाज वरून आपण काय लिहू शकतो, एम जी इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. एम आणि एम कॅन्सल आउट झाला, जी चा फॉर्म्युला काय आला मग, जी एम अपॉन आर स्क्वेअर. हा कॅन्सल आउट कसा झाला, हा इकडे कसा आहे मल्टिप्लिकेशनला, तिकडे गेल्यावर डिव्हिजनला जाईल. मग डिव्हिजनला आल्यानंतर एम आणि एम कॅन्सल आउट होतील. समजले का हे, ठीक आहे. मग जीची व्हॅल्यू काय आली, जी एम अपॉन आर स्क्वेअर. आज पाहायचंय की ही जी जीची व्हॅल्यू आहे, ऍक्सेलरेशन हे जे आहे हे याच्यानुसार, डिस्टन्स नुसार, मास नुसार कसं बदलतं. काय होतं, डिस्टन्स नुसार, मास नुसार किंवा अर्थच्या शेप नुसार ही जीची व्हॅल्यू कशी बदलते हे आज आपल्याला पाहायचंय. ठीक आहे, पहिलं तर जीचा फॉर्म्युला काय सांगा, जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता हे आर म्हणजे काय, रेडियस ऑफ अर्थ आहे. एम म्हणजे काय, मास ऑफ अर्थ आहे. आता आपण अर्थ वर कॉन्सन्ट्रेट करतोय. ठीक आहे, आता इथे जी म्हणजे काय, कॅपिटल जी. कॅपिटल जी काय असतो, कोणता कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे, कॅपिटल एम काय आहे, मास ऑफ प्लॅनेट. आता कोण आहे, अर्थ. आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे, काय ते रेडियस ऑफ अर्थ. आता पहिलं जे पाहायचंय, पहिलं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं व्हेरिएशन, चेंज विथ शेप ऑफ अर्थ. ठीक आहे, चेंज कसा, शेप नुसार. कशानुसार, सरफेस म्हणजे शेप. ठीक आहे, टेक्स्टबुक मध्ये हे चेंज विथ सरफेस ऑफ अर्थ. ठीक आहे, चेंज कसा, सरफेस ऑफ अर्थ नुसार. आता जी च्या फॉर्म्युलावरून जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर, या फॉर्म्युलावरून असं पाहायला मिळतंय का की जी जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे मासला. डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे काय, एक वाढली तर दुसरी वाढते. बरोबर, मग आता हे कसे आहेत, समोरासमोर आहेत ना. बरोबर, ते कसे आहेत, समोरासमोर आहेत. याचा अर्थ त्यांच्यात काय, डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी. जर वर खाली असतील तर काय होतं ते, इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटी. याचा अर्थ जी ची व्हॅल्यू वाढली तर आर काय होतो, कमी होतो. किंवा आर जर वाढला तर जी ची व्हॅल्यू कमी होते. इथे जी वाढलाय, कधी वाढतो, ज्यावेळी मास वाढतं त्यावेळी. ठीक आहे, हे झालं डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी. हे समजलंय का, डायरेक्ट आणि इनव्हर्स समजलंय का, हे लक्षात ठेवायचं बरं का आता. ठीक आहे, पहिलं काय, शेप नुसार. कसं आहे, शेप नुसार. ठीक आहे, किंवा सरफेस ऑफ अर्थ नुसार. आता अर्थचा सरफेस हा प्रॉपर सर्क्युलर नाहीये. ठीक आहे, प्रॉपर असा जो स्पिअर शेप असतो, म्हणजे आता ग्लोब होता आपल्याकडे, ग्लोब कुठे, ग्लोब आहे तिथं. ठीक आहे, ग्लोब माहिती आहे सगळ्यांना. ग्लोब कसा असतो, परफेक्ट स्पिअर असतो ना, परफेक्ट सर्कल सारखा असतो. बरोबर, बट अर्थचा शेप ऍक्च्युअली तसा नाहीये. अर्थचा शेप कसा आहे, इलिप्स नाहीये रे. अर्थचा शेप इलिप्टिकल नाही, त्याचा ऑर्बिट इलिप्टिकल. बरोबर, अर्थ फ्लॅट नाहीये. ठीक आहे, अर्थचा शेप परफेक्ट सर्कल नाहीये. अर्थ जे आहे ते आहे फ्लॅटन्ड ऍट द पोल्स. पोल्सला कसा आहे तो, फ्लॅटन्ड. एक मिनिट थांबा. हा, आता हा खूप जास्त झाला पण तरी पण अंडरस्टँडिंग साठी पाहून घ्या. ठीक आहे, हा परफेक्ट सर्कल दिसतोय का, परफेक्ट सर्कल दिसतोय का तो, नाही. तो कसा आहे,
हे जे आहेत हे पोल्स आहेत, ठीक आहे, हे नॉर्थ पोल आहे, हे साऊथ पोल आहे, ठीक आहे. अर्थचा जो शेप आहे तो कसा आहे, फ्लॅटन्ड ॲट द पोल्स, पोल्सला कसा आहे थोडासा असा चपटा आहे, आणि इकडून इक्वेटरला कसा आहे थोडीशी वेट वाढते, ठीक आहे. म्हणजे कलिंगड पाहिले, ठीक आहे, पण कलिंगड कसं आहे मोठं असतं खूपच जास्त, ठीक आहे. पण अर्थचा जो शेप आहे तो कसा आहे त्या कलिंगडासारखा आहे, फ्लॅटन्ड, इथून थोडासा बल्ज्ड, काय म्हणायचं याला, बल्ज्ड. हे काय आहे, फ्लॅटन्ड, ठीक आहे. मग तो कसा आहे, त्याचा शेप कसा आहे, फ्लॅटन्ड ॲट पोल्स, पोल्सला कसं आहे ते फ्लॅटन्ड, आणि बल्ज्ड ॲट इक्वेटर, इक्वेटरला कसं आहे ते बल्ज्ड आहे. बल्ज्ड याचा अर्थ काय, थोडस जाड आहे, ठीक आहे. हे समजलंय का, अर्थचा शेप असा आहे, ठीक आहे. मग आता अर्थचा शेप जर असा आहे तर इथल्या आणि इथल्या रेडियस मध्ये फरक असणार आहे. इथल्या रेडियस काहीतरी येईल, इथल्या रेडियस काहीतरी येईल. मला सांगा रेडियस कुठलं जास्त येईल, इथं सेंटर पासून पोल पर्यंत, की सेंटर पासून इक्वेटरच्या या एंड पर्यंत, इथपर्यंत हे रेडियस जास्त असेल, बरोबर. हे रेडियस कसं आहे कमी. मग आता जिथं रेडियस जास्त तिथं जी ची व्हॅल्यू बघा काय होतीये, जिथं रेडियस जास्त जी ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, इनवर्स प्रपोर्शन आहे त्यांच्यात, इनवर्स प्रपोर्शन आहे. जिथे रेडियस जास्त, कुठे येते जास्त, इक्वेटरला जास्त आहे, बरोबर. आरची व्हॅल्यू कुठे जास्त आहे, इक्वेटरला जास्त आहे, याचा अर्थ तिथं जी काय आला पाहिजे, कमी आला पाहिजे, बरोबर. हे समजलं का. आणि त्यानंतर जिथे आर ची व्हॅल्यू कमी आहे, कुठे ती पोल्स पर्यंत, सेंटर टू पोल पर्यंत, तिथे जी ची व्हॅल्यू काय येते, वाढते. समजलं का, इनवर्स प्रोपोर्शनॅलिटी यांचं समजलं का. अर्थचा शेप कळाला का, अर्थचा शेप कसा आहे, फ्लॅटन्ड ॲट द पोल्स, पोल्सला कसा आहे असा थोडा फ्लॅटन्ड आहे, आणि इक्वेटरला कसा आहे बल्ज्ड आहे. मग आता काय होतं, जिथं फ्लॅट आहे तिथं डिस्टन्स काय होणार, कमी झालं, रेडियस काय झालं, कमी झालं. रेडियस कमी तर जी ची व्हॅल्यू जास्त, बरोबर. रेडियस कमी तर ऍक्सेलरेशन काय होणार, जास्त होणार. जर सेंटर पासून डिस्टन्स कमी असेल तर ऍक्सेलरेशन काय होणार, जास्त होणार. समजले, टेक्स्टबुक मधलं वाचते, लक्ष द्या. पहा पहिलं काय दिलंय, विल द व्हॅल्यू ऑफ जी बी सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ अर्थ, द आन्सर इज नो. द रिझन इज दॅट शेप ऑफ अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल, अर्थचा शेप कसा आहे, परफेक्टली स्पेरिकल नाहीये, लक्ष टेक्स्टबुक मध्ये. And so the distance of point on the surface of earth from its center differs somewhat from place to place. Due to rotation, earth bulges at the equator. ठीक आहे. आता हा जो शेप आहे हा कशामुळे, रोटेशन ऑफ अर्थ मुळे, कशामुळे, रोटेशन ऑफ अर्थ मुळे. सेंट्रीफ्युगल फोर्स त्या दिवशी पाहिलं होतं आपण, सेंट्रीफ्युगल फोर्स, आता त्याच्यात नाही टेक्स्टबुक मध्ये, ठीक आहे. एखादं असं लिक्विड घ्या, ठीक आहे, आणि ते लिक्विड जर आपण एका कंटेनर मध्ये भरलं तर मला सांगा ज्यावेळी आपण त्याला फिरवू पाणी कुठे पडतं, हवे ना, बरोबर. कुठं पडतं, इकडे ना. म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट, एखादा असा सर्कल आहे, तो सर्कल जर असा फिरत असेल तर काय होईल, याच्या इथल्या ज्या गोष्टी आहेत त्या काय होतील, सेंट्रीफ्युगल फोर्समुळे अशा आवे पडतील ना, आवे जातील ना, बरोबर. आणि म्हणून तो कसा आहे, त्या याला या पार्ट्सला कसा आहे तो बल्ज्ड आहे, म्हणजे वाढलेला आहे, ठीक आहे. आणि ह्या पोल्सला कसा आहे फ्लॅटन्ड आहे. तर लक्षात राहिलं तर ठीक, नाही लक्षात राहिलं सोडून द्या, ठीक आहे. काय, ड्यू टू इट्स रोटेशन, अर्थच्या रोटेशनमुळे काय होतंय, अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर, इक्वेटरला कसं आहे ते बल्ज्ड, आणि पोल्सला कसं आहे फ्लॅटन्ड. इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर, इक्वेटरला रेडियस कसं आहे, रेडियस कसं आहे लार्जेस्ट, आणि जी ची व्हॅल्यू मग काय येते कमी. लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. द व्हॅल्यू ऑफ जी इज थस हायेस्ट, म्हणजे 9.832 किती आहे याला, पोल्सला किती आहे 9. किती आहे 9.832, ठीक आहे. आणि जी नाही, मी उलटा लिहिलं, किती आहे ती पोल्सला 9.832, आणि इक्वेटरला किती आहे 9.77, बरं 878, किती आहे ती 9.78, किती आहे ती 9.78. मग आपण कुठे राहतो, पोल्सला राहतो का, कुठे राहतो आपण, इक्वेटरला राहतो. मग आपण कोणती व्हॅल्यू यूज करणार, बरोबर 9.78.
आणि 9.78 म्हणजेच नियरली आपण त्याला काय म्हणतो 9.8. 9.78 याचाच अर्थ काय येईल 9.80 ना, म्हणजेच 9. काय येतं 8. हे समजलं का? अप्रॉक्सिमेटली त्याला काय घेतो आपण 9.8 घेतो. ठीक आहे. बट ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे त्याची 9.78 आहे. ठीक आहे, समजलं का? ठीक आहे, पुढे पहा. The value of G is thus highest 9.832 meter per second square at the poles and decreases slowly with decreasing latitude. It is lowest on the equator. म्हणजे इथे जसं जसं रेडियस काय होत जातं वाढत जातं, इथे रेडियस वाढत जातं ना आता. ठीक आहे, इथे काय रेडियस कमी आहे. ठीक आहे, इथे थोडंसं वाढेल, इथे अजून वाढेल, इथे अजून वाढेल, तस तसं जी ची व्हॅल्यू काय होत जाणार कमी कमी होत जाणार. रेडियस जसं जसं वाढत जाईल तसं जी ची व्हॅल्यू काय होणार कमी होत जाणार. हे समजलंय का? काय समजलंय आता? सरफेस नुसार काय चेंज होतो. अर्थ कसा आहे फ्लॅटन्ड ऍट द पोल्स, बल्ज्ड ऍट द इक्वेटर. ठीक आहे, फ्लॅटन्ड असल्यामुळे त्याचा रेडियस कसा आहे कमी आहे. फ्लॅटन्ड आहे, रेडियस काय मग कमी आहे. मग रेडियस कमी आहे तर जी ची व्हॅल्यू काय होणार वाढलेली असणार. मग किती आहे ती 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इक्वेटरला रेडियस असा आहे जास्त आहे, त्यामुळे जी ची व्हॅल्यू काय असेल कमी असेल. ते किती आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर. आणि जसं जसं तुम्ही पोल पासून इक्वेटर पर्यंत शिफ्ट होणार तशी जी ची व्हॅल्यू काय होत जाणार कमी कमी होत जाणार. का? कारण रेडियस काय होत चाललंय वाढत वाढत चाललंय. रेडियस काय होत चाललंय वाढत चाललंय. रेडियस वाढतंय मग जी ची व्हॅल्यू काय होत जाणार कमी कमी होत जाणार. समजलंय? चेंज विथ शेप किंवा चेंज विथ सरफेस. ठीक आहे, सरफेस बदलला, अर्थचा सरफेस बदलला तर जी ची व्हॅल्यू बदलते. आता जी ची व्हॅल्यू बदलते म्हणजे काय बॉडीचं ऍक्सेलरेशन बदलणार आहे. काय बदलणार आहे ऍक्सेलरेशन बदलतं. ऍक्सेलरेशन बदलतं म्हणजे काय, इथे जी तुम्ही उडी घेताय कुठे इक्वेटरला ती सेम टू सेम ताकद लावून जर तुम्ही पोल्सला घेतली तर त्यात खूप जास्त बदल असेल. ठीक आहे, का? कारण अर्थ तुम्हाला कमी याने ऍक्सेलरेट करणार आहे. ज्यावेळी नॉर्थ पोलला जाल, नॉर्थ पोलला गेल्यानंतर काय होईल ना इथे इक्वेटरला जर तुमची उडी थोडीशी 1 मीटर पर्यंत पोहोचते, 1 मीटर पर्यंत नाही होणार पण पोहोचते सपोज, तर तिकडे जाऊन ती किती किती पोहोचेल 90 सेंटीमीटर पोहोचेल सपोज. काय होणार कमी होणार. ऍक्सेलरेशन काय झालं कमी झालं. याचा अर्थ फोर्स काय झाला तुमच्यावर असणारा. कुठे फोर्स जास्त असेल सांगा बरं, नॉर्थ पोलला की इथे? नॉर्थ पोलला फोर्स जास्त असेल. बरोबर, फोर्स जास्त आहे म्हणल्यानंतर तुम्हाला लवकर उडी घेता येईल का? मोठी उडी नाही घेता येणार ना. ठीक आहे, समजलंय का? समजलंय का? हे ऍक्सेलरेशन समजलंय का? ऍक्सेलरेशन कुठे जास्त आहे कुठे जास्त आहे जिथे रेडियस कमी तिथे ऍक्सेलरेशन जास्त. म्हणजे कुठं पोल्सला ऍक्सेलरेशन जास्त, इथे कमी. समजलंय? सांगते बरं, हे समजलंय का? ठीक आहे. आता ज्यावेळी तुम्ही एखाद्या आता आता इथं कंपॅरिझन खूप बारीक होतं. जर तुम्ही इथे अर्थ सरफेसवर उडी घेणं सोपं आहे की हार्ड आहे ऍज कम्पेअर्ड टू मून? हार्ड आहे. अर्थ सरफेसवर तुम्ही जी उडी घेता ती जर सपोज तुम्ही आता इथपर्यंत उडी घेताय, ठीक आहे, तीच जर मूनवर गेली सेम ताकद लावली ना तर तुमची उडी त्याच्यापेक्षा जास्त मोठी जाते. का? कारण तिथं ग्रॅव्हिटी काय कमी आहे, ऍक्सेलरेशन काय फोर्स काय कमी आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय कमी आहे. ठीक आहे, तिथली जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती नियरली 3 ला इक्वल आहे. 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे खूप जास्त कमी आहे. ठीक आहे, 3 पट अर्थच्या 3 पट कमी आहे. मग त्याच्यामुळे उडी काय होते, इथं तुम्ही 1 मीटरची उडी मारत असाल तर तिथं काय होणार ती 3 मीटरची उडी होईल. का? कारण अर्थ सरफेस तुम्हाला ज्या फोर्सने पुल करतो तितका मून सरफेस त्या याने पुल करत नाही. समजलं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि शेप नुसार कसा बदलतो, सरफेस नुसार कसा बदलतो. ठीक, लिहून घ्या. इम्पॉर्टंट आहे बरं, इम्पॉर्टंट मार्क करा याला. बरं, तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ची व्हॅल्यू ही शेप सोबत किंवा सरफेस सोबत कशी बदलते ते पाहिलं आपण. बरोबर, शेप सोबत किंवा सरफेस सोबत कसं बदलते. पोल्सला डिस्टन्स काय असतं कमी, जी काय होतं मग जास्त. तसं इक्वेटरला काय होतं डिस्टन्स जास्त, जी ची व्हॅल्यू कमी होते. आता जी सेकंड कंडिशन आहे ते पाहायचं हाईट नुसार. कसं पाहायचंय हाईट नुसार. जर कसं पाहायचंय हाईट नुसार. जर हाईट वाढली काय झालं, जर हाईट वाढली किंवा डिस्टन्स फ्रॉम अर्थ सरफेस, आता हा अर्थ आहे, अर्थ पासून जर सेंटर पासून डिस्टन्स आर होतं रेडियस त्याचं,
ठीक आहे. इथून जर आपण वरती गेलो तर जी ची व्हॅल्यू काय होईल? काय होईल बरं? काय वाटतं? वाढेल? का बरं वाढेल? डिस्टन्स वाढलं ना, डिस्टन्स वाढलं, जी ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. जी चा फॉर्म्युला काय आपला? जी इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर, वेर R इज डिस्टन्स. डिस्टन्स जर वाढलं तर जी काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे, आणि तो होतो. ठीक आहे. जसं जसं डिस्टन्स वाढत जातं तसं तसं ऍक्सेलरेशन काय होत जातं? कमी कमी होत जाणार. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत जाणार? कमी. ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाते ना आता, आणि नंतर तुम्ही फायनली ग्रॅव्हिटीच्या बाहेर जाता, स्पेस मध्ये जाता, बरोबर? तर काय होतं? जसं जसं डिस्टन्स वाढणार तस तसं जी ची व्हॅल्यू काय होत जाते? कमी होत जाते. ठीक आहे. जसं जसं हाईट वाढत जाईल तशी जी ची व्हॅल्यू कमी होत जाते. मग हाईट जर निग्लिजिबल असेल, आता अर्थचं जे रेडियस आहे, ठीक आहे, अर्थचं जे रेडियस आहे ते रेडियस किती आहे? 6400 किलोमीटर एवढं रेडियस आहे. ठीक आहे. याच्यावरती फक्त तुम्ही 10 किलोमीटर गेला तर याने एवढा फरक पडणार आहे का? नाही. तुम्ही ऍटलिस्ट किती गेले पाहिजे? 100च्या पुढे गेले पाहिजे, 100 किलोमीटरच्या वरती गेले पाहिजे, त्यावेळी ऍक्सेलरेशन मध्ये काही ना काहीतरी बदल येईल. 10 किलोमीटर वरती गेला जास्त फरक पडणार नाही, जी ची व्हॅल्यू आहे तेवढी राहू शकते. ठीक आहे. पण जर तुम्ही 100 किलोमीटर वरती गेला, डिस्टन्स जर खूप जास्त वाढवलं तर कुठे जी ची व्हॅल्यू मध्ये काहीतरी बदल येईल. ठीक आहे. जसं जसं डिस्टन्स वाढत जाईल ऍक्सिस पासून तस तसं काय होणार? जी ची व्हॅल्यू ऍक्सिस पासून नाही, जसं जसं डिस्टन्स वाढत जाईल सेंटर पासून तशी जी ची व्हॅल्यू काय होत जाणार? कमी कमी होत जाणार. ठीक आहे. जसं जसं आपण जास्त हाईट वर जाऊ तस तसं जी ची व्हॅल्यू कमी होत जाईल. समजलंय? हाईट नुसार समजलंय? लक्ष द्या, वाचते. पहा, as we go above the earth surface the value of R in equation 5 increases. व्हॅल्यू ऑफ R काय होते? इन्क्रीज होते, and the value of G decreases. G ची व्हॅल्यू काय होते? मग डिक्रीज होते. However, the decrease is rather small for heights which are small in comparison to Earth's radius. For example, remember that the radius of Earth is 6400 kilometer. किती आहे Earthचं radius? 6400 kilometer. If an aeroplane is flying at a height 10 kilometer from the surface of Earth, किती वरती येतो? 10 kilometer. Its distance from Earth's surface changes to from 6400 to 6410, and the change in the value of G due to it is negligible. Change काय असणार आहे? खूप जास्त निग्लिजिबल असेल, जास्त चेंज होणार नाही. ऑन द अदर हँड, वेन वी कन्सिडर अन आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग द अर्थ, आर्टिफिशियल सॅटेलाइट एखादा सॅटेलाइट आहे वरती ऑर्बिट करत आहे, त्यात ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय होणार आहे? बदलणार आहे. ठीक आहे. वी हॅव टू टेक इन टू अकाउंट द चेंज इन व्हॅल्यू of G due to the large change in distance of satellite from the center of Earth. Some typical height and the values of G at these heights are given in the following table. आता ह्या टेबल मध्ये काही व्हॅल्यूज दिल्यात. सरफेस ऑफ द अर्थ ऍव्हरेज हाईट किती आहे? 0 किलोमीटर. हाईट म्हणजे वरती किती गेलाय तुम्ही? सरफेस ऑफ अर्थला आपण, सरफेस ऑफ अर्थला गेलाय, हाईट काय आहे? 0. ठीक आहे. जर तुम्ही माउंट एव्हरेस्टला गेला तर हाईट किती आहे त्याची? 8.8 किलोमीटर फ्रॉम द सरफेस. सरफेस पासून किती वरती आपण? 8.8 किलोमीटर. जास्त फरक पडणार आहे का? नाही. पहिली व्हॅल्यू 9.8 आहे, दुसरी व्हॅल्यू पण काय आहे? 9.8. तिसरं, मॅक्सिमम हाईट रीच्ड बाय मॅनमेड बलून. एखादं बलून आहे, ठीक आहे, वेदर फोरकास्टिंग साठी युजली यूज करतात, ते जर बलून, मॅनमेड बलून जर आकाशात गेलं, ठीक आहे, आपण सोडलेले बलून सुद्धा ते जर आकाशात गेले तर किती हाईटला जाऊ शकतात ते? सपोज 36.6 किलोमीटरला जाऊ शकतात. तर त्यांची जी व्हॅल्यू आहे ती किती होते? 9.77. ठीक आहे. त्यानंतर हाईट ऑफ टिपिकल वेदर सॅटेलाइट, एखादं वेदर फोरकास्टिंगचं सॅटेलाइट असेल, म्हणजे जे काय सांगतं? आजचं वेदर सांगतं. ठीक आहे, फोनवर मिळतं ना आपल्याला वेदर, तर ते जे वेदर सांगणारे सॅटेलाइट आहे ते सॅटेलाइट किती हाईटला आहे? 400 किलोमीटर. म्हणजे हे 6400 वेगळे आणि वरती किती? 400, म्हणजे टोटल किती डिस्टन्सला आहे ते? 6800 डिस्टन्सला आहे. ठीक आहे, 6800 ला. तर त्यावेळी त्याचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे? 8.7. झाली का कमी? जसं हाईट वाढते तसं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होतोय. नंतर काय? हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट, म्हणजे ज्या सॅटेलाइट्सने तुमच्या फोनला रेंज येते ते काय? कम्युनिकेशन सॅटेलाइट. तर त्याची हाईट किती आहे बघा? 35,700, 35,700. तर त्यावेळी त्याचं जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती काय आहे? 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजलंय का? जसं जसं हाईट वाढते तसं जी ची व्हॅल्यू काय होते? कमी होते. समजलंय?
चेंज विथ हाईट कळालंय? ठीक, लिहून घ्या. पहा, चेंज विथ डेप्थ. ठीक आहे, डेप्थ नुसार काय बदल होतो? ठीक आहे, डेप्थ नुसार म्हणजे काय? अर्थ सरफेसच्या कुठे जायचंय? आतमध्ये जायचंय. ठीक आहे, अर्थ सरफेसच्या जर आपण डेप्थ मध्ये गेलो, जसं हाईट वर गेलो, हाईट वर गेल्यानंतर काय होतं? हाईट वर गेल्यानंतर काय होतं? ग्रॅव्हिटी डिक्रीज होते, बरोबर. म्हणजे आर वाढला तर जी ची व्हॅल्यू काय होते? कमी होते, बरोबर. पण आता आर जर कमी झाला, आर कमी झाला याचा अर्थ काय? डिस्टन्स फ्रॉम सेंटर, सेंटर पासून डिस्टन्स जर कमी झालं तर जी ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे? वाढली पाहिजे ना. पण वाढते का ती? नाही वाढत. का नाही वाढत? कारण जसं तुम्ही डेप्थला जाता, झालं का सर्कल? ठीक आहे, तर काय होतं? जसं आपण डेप्थला जातो, जसं आपण डेप्थला जातो तसं डिस्टन्स काय झालंय? कमी झालंय, बरोबर. डिस्टन्स काय झालंय? कमी झालंय. पण जितकं मास आता आपल्याला पुल करणार आहे ते पण काय झालं? कमी झालं. ठीक आहे, जितकं मास तुम्हाला पुल करणार आहे आता अर्थ सरफेस कडे ते पण काय झालं? कमी झालं. आपण खाली गेलो. ठीक आहे, खाली गेल्यानंतर मास काय होत जाणार? कमी कमी होत जाणार. का? कारण वरचा मास आता तुम्हाला ग्रॅव्हिटीने पुल करणार आहे का? नाही. कुठं पुल होतो आपण? सेंटरकडे पुल होतो ना. याचा अर्थ कोणता मास तुम्हाला पुल करेल? ज्या पॉइंटला तुम्ही आहात ना तिथून स्पिअर ड्रॉ केला तर तेवढाच मास तुम्हाला पुल करेल खाली. म्हणजे वरच्याचा इफेक्टिव्हनेस गेला. तो कधीपर्यंत होता? ज्यावेळी तुम्ही सरफेस वर होता त्यावेळी. सरफेस पासून खाली आला तर आता कोणता मास तुम्हाला पुल करणार आहे? त्याच्या खालचं जे मास आहे ते तुम्हाला खाली पुल करणार आहे. वरच्या मासचा आता संबंध नाही. म्हणजे काय झालं? मास काय झाला? डिक्रीज झाला, बरोबर. मग जी चा फॉर्म्युला काय आपला? जीएम अपॉन आर स्क्वेअर. याचा अर्थ जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम ए. मास जर कमी झाला तर जी ची व्हॅल्यू पण काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. आणि हे या केस मध्ये होतं. जे की व्हायला काय पाहिजे? की डिस्टन्स जर कमी होतंय तर जी ची व्हॅल्यू वाढली पाहिजे. तर हे होत नाही. का? कारण मास पण कमी झाले. मास कमी झालाय तर जी ची व्हॅल्यू पण काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. आणि ही ह्या केस मध्ये हे होतं. समजलंय का? डेप्थ नुसार काय होतं? ठीक आहे, शेप नुसार काय होतं? फ्लॅटन कुठे? फ्लॅटन कुठे? हा, मुलांना सांगू द्या. फ्लॅटन कुठे? पोल्सला. जी ची व्हॅल्यू तिथं काय आहे? तिथं रेडियस काय आहे? तिथं रेडियस काय आहे? कमी. रेडियस कमी तर जी ची व्हॅल्यू जास्त. इक्वेटरला काय? जी ची याची व्हॅल्यू, रेडियसची व्हॅल्यू जास्त, मग जी ची व्हॅल्यू कमी. ठीक आहे, त्यानंतर हे झालं शेप नुसार. ठीक आहे, म्हणजे इक्वेटरला जी ची व्हॅल्यू जास्त असणार आहे, पोल्सला कशी असेल? उलट सांगितलं का मी? इक्वेटरला जी ची व्हॅल्यू कशी असेल? कमी होते ना इक्वेटरला. रेडियस जास्त होतं इक्वेटरला. इक्वेटरला रेडियस जास्त, जी ची व्हॅल्यू इथे कमी. इक्वेटरला कमी, पोल्सला जास्त. ती इथून वरतून खाली खाली येताना कमी कमी होत जाते. पोल्स पासून इक्वेटरला ती कमी कमी होत जाते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. पोल्स पासून व्हॅल्यू कशी होत जाते? कमी कमी होत जाते. ठीक आहे, त्यानंतर कसं ह्याचं पाहिलं? हाईट. जर हाईट वाढली तर डिस्टन्स वाढतं, आणि डिस्टन्स वाढलं तर जी ची व्हॅल्यू कमी होते. ठीक आहे, जर आर वाढला तर जी ची व्हॅल्यू कमी होते. हे झालं हाईट नुसार. ठीक आहे, आता डेप्थ नुसार. जर तुम्ही डेप्थला गेला तर ऍक्च्युअल केस मध्ये काय व्हायला पाहिजे? डिस्टन्स कमी झालं तर जी ची व्हॅल्यू वाढली पाहिजे. बट असं होत नाही. का? कारण ज्या पॉइंटला तुम्ही पोहोचता तिथपासून आता मास कॉन्ट्रीब्युट करणारे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला द्यायला. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कोण लावणार आहे? तो खालचा मास जो उरलेला आहे तो लावणार आहे. मग मास जर कमी झाला तर जी ची व्हॅल्यू पण काय ते कमी होते. समजलंय तिने पण? समजलंय का सगळं? ठीक, घ्या लिहून. तुमच्या वर्ड्स मध्ये लिहा.